त्याला सुप्रभात, श्री विठ्ठल नर्मदे हर. आणि आजची 22 तारीख आणि आज आपण परिक्रमा उचलणार आहोत. आजपासून आपल्या परिक्रमेला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी आपण चाललेलो आहोत ओंकारेश्वर महादेवाचं दर्शन करण्याकरता. तेवढं दर्शन करू, परत इथे येऊ, विमलेश्वरला जाऊ, तिकडं दर्शन करू, मग पंडितजीकडून आपण जाऊन परिक्रमा उचलूया. चला, श्री विठ्ठल, श्री ज्ञानदेव, नर्मदे हर. झुला ब्रिज, माँ नर्मदा मैया, ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर. आता आत गेल्यावर शूट काढायला भेटेलच काय सांगता येत नाही, पण चला आता आपण मंदिरात प्रवेश करणार आहे. त्याच्यासाठी मोबाईलची काय गॅरंटी देऊ शकत नाही. चला, नर्मदे हर. भारीच आहे ना. हा हा हा, दिव्य दर्शन नर्मदा मैयाचा. Shooting lah, tapi masih bisa jalan. Mana ya? Mungkin pada saat itu kita rakyat. Har har Mahadev. Har bola. चला, श्री विठ्ठल नर्मदे हर. अशा प्रकारे आपलं ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग महादेवाचं दर्शन झालेलं आहे. आता आपण चाललो ममलेश्वराचं दर्शन करायला. ममलेश्वराचं दर्शन करायचं, पुढं आपल्याला परिक्रमा सुरुवात करायची आहे. महाराज, चला दर्शन लाईन. ममलेश्वर ज्योतिर्लिंग. बस ना. प्रभु की दक्षिणा भेंट चढ़ाओ. दिखा, घर पे दिखा है. चला मंडळी, तर श्री विठ्ठल नर्मदे हर. अशा प्रकारे आपलं ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन, ममलेश्वराचं दर्शन झालेलं आहे. आता थोडा नाश्ता करूया आणि नाश्ता करून आपली परिक्रमा उचलूयात. पंडितजींनी सांगितलं होतं नाश्ता करा आणि मग परिक्रमा उचलायला तुम्ही या. मग तिथं जाऊन आपण संकल्प घेऊया. संकल्प करून परिक्रमा उचलून आपण आपल्या प्रवासाकडे निघूया. चला, श्री विठ्ठल नर्मदे हर. चला, श्री विठ्ठल, श्री नर्मदे हर. आपण चाललो आहोत आता आपल्या पंडितजीकडं. आपण नर्मदा परिक्रमेचा संकल्प घेऊ आणि मग पुढं प्रवास चालू करू. तत्पूर्वी या आश्रमातले काही कार्ड आहेत ते वापस द्यायला लागतात, तेवढे देऊ, मग पुढे निघू. चला, नर्मदे हर. महाराज, तुमची आठवण पाहिजे मला. तुम्ही तीन वर्ष 3 वर्ष 3 महिने 13 दिवस 3 वर्ष 3 महिने 13 दिवस परिक्रमा करताय. वा, नर्मदे हर. सूर्यास्ताच्या पहिले हां, आपण ओंकारजीच्या बाहेर निघून जायला पाहिजे.
नर्मदा परिक्रमा सुरुवात. आता पण धनाते महाराज श्री विठ्ठल श्री नर्मदे तुमच्या नंतर आलो तरी पण ए नर्मदे हर मंडळी. आणि अशा प्रकारे आपली परिक्रमा ही सुरुवात झालेली आहे. आपला संकल्प सोडून झालेला आहे. पण आज जरा उशीर झाला. उशीर होण्याचं कारण असं आहे का आज होता राहुकाळ. तर राहुकाळामुळं परिक्रमा सुरुवात करायची नसते. तोपर्यंत आम्ही पूजा वगैरे उरकून घेतल्या. पंडितजी म्हटले का राहुकाळ जसं संपल तसं परिक्रमा सुरुवात करा. आणि राहुकाळ संपलेला आहे आणि आपली परिक्रमा सुरुवात झालेली आहे. नर्मदे हर. आता बघूया, भरपूर काही इथं बघण्यासारखं आहे, पुरातन आहे. तुम्हाला प्रयत्न करू का ते सर्व तुम्हाला दाखवील. चला, श्री विठ्ठल नर्मदे हर. धनंजय महाराज नर्मदे हर. मा नर्मदे अच्छा. तो इथं येणारे हाँ यहाँ पे आने वाले हर एक यात्री के बोलिए. नर्मदे हर. आज 22 दिसंबर 2025 को परिक्रमा उठाई हमने और ओमकारेश्वर के 3 से 4 किलोमीटर के अंदर यहाँ पे जो महात्मा जी हैं, ये वानप्रस्थ आश्रम में इन्होंने प्रवेश किया है. आश्रम का नाम है नर्मदा धाम ओमकारेश्वर. ओमकार हाईटेक कॉलोनी कोठी, जहाँ पे शिव कोठी. और यहाँ पर और थोड़ी दूर में जाओगे तो आश्रम आएगा, एक रोटी आश्रम शिव कोठी. अच्छा. तो महाराज जी काफी अच्छी सेवा प्रदान कर रहे हैं. माँ नर्मदा जी उनको सुखी समृद्धि यश और उनका जो स्वस्थ ठीक रखे, यही नर्मदा जी के चरणों में कोटि कोटि दंडवत करके उनको इनके लाने कुछ भक्ति मांगते कि इनकी भक्ति ऐसे ही बढ़ते रहे. माँ नर्मदा जी उनके ऊपर कृपा दृष्टि बनाए रखे. नर्मदे हर. नर्मदे हर मंडळी. चला, अशा प्रकारे आपला आजची 22 तारीख पहिला दिवस. आणि पहिल्या दिवसाला ह्या आश्रमामध्ये आपण आलेलो आहोत. दुपारचं भोजन सर्व परिक्रमावासियांना इथं मोफत जेवण दिलं जातं. खूप मोठा आश्रम आहे, खूप छान आश्रम आहे. या आश्रमाचं नाव खूप छान आहे, ते तुम्हाला थोड्या वेळात सांगतो मी. कारण की आमचे पंडित जे आले त्यांना ते नाव माहीत आहे. खूप खास नाव आहे आश्रमाचं. थोड्या वेळात बोलतो. नर्मदे हर. हाँ. नर्मदा परिक्रमा करते हुए आज दिनांक 22/12/2025 को दोपहर की भोजन प्रसादी हमने शिवकोठी ग्राम एक रोटी आश्रम में प्रसादी करी है. और जहां हम दर्शन करके आए हैं, रामेश्वरम में राम सेतु जिस जगह बनाया गया था, उस जगह में जो शिला थी, जो राम नाम लिखते ही तैर गई थी, वही की शिला यहाँ शिवकोटी में लाई गई है. आप उनका दर्शन कर सकते. सामने जो शिला है नर्मदे हर. नर्मदे. श्री विठ्ठल श्री नर्मदे हर. त्याला प्रवास करत असताना 2 साधू पुरुषांची आपल्याला संगत लाभलेली आहे. आणि त्यांच्यामुळं आपल्याला नर्मदा मैयाचं तट हे सोप्या पद्धतीने भेटणार आहे. कारण की आपण तटातटाने जायची इच्छा करतो आहे, पण आपल्याला माहिती नाही. आणि त्यांची ही दुसरी का तिसरी परिक्रमा आहे, त्याच्यामुळं त्यांच्यासोबतच आपण जाऊया. नर्मदे हर. हाँ, पण आता थोडं कमी म्हणजे जो पहले निकले थे ना महाराज जी, हमारे स्थान पर पहुंच गए. उत्तर तट में जबलपुर साइड कुछ तो है अमरकंटक घूम के सगळं परिक्रमावासियांची सेवा बाबा करत असतात. जब तक
जो भी परिक्रमावासी पीछे आएंगे उसके लिए कुछ संदेशा। कोई संदेश नहीं, मैया का नाम लो और सीताराम बोलो। और जब भी ये दो ही संदेश है। जब भी यहाँ से गुजरो चाय पी के जाओ। बाबा जी के दर पर गुजरो, आओ चाय पी के जाओ और ये चाय पी के जाओ। और कोई लेना देना नहीं, और कुछ लेना देना नहीं। बाबा सेवा करने के लिए तैयार है। तैयार है। कभी भी आओ, कितने भी जन आओ, मैया करती है। आओ इधर रहो, ठहरना चाहिए, ठहरो चैनल से और करो आप। हाँ। कुछ लेना चाहते चाय वगैरह कल लेके 2 बजे निकल आओगे जाओ आप। आगे। चला, नर्मदे हर। 2 बजे संतन को दास है। वाह, के हनुमान, सुंदर ना, सुंदर मूर्ती मारुती रायांची। वाह, चला किनारी जायचं मैयाच्या सदाव्रत भोजन प्रसादी राजराजेश्वरी मंदिर। वाह, खूप छान मंदिर आहे हो, खूप छान मंदिर आहे। खेडीघाटला आपण खेडीघाटमध्ये आहोत ना? हो, मोरटक्का खेडीघाट। आज इथं आपण पोचलेलो आहोत आणि इथंच आपली आजच्या दिवसाची वस्ती होणार आहे। वा, गावाचं नाव मोरटक्का खेडीघाट। झळझळीत सोनसळा, कळस दिसतो स्वज्वळा, बर्वे बर्वे पंढरपूर विठोबरायाचे नगर। वा, खूप छान आहे। चला आता पुढे जाऊया। श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव नर्मदे हर। वाह, क्या बात आहे। आपण आलेलो आहोत मोरटक्का खेडीघाट। इथं आपला आजचा रात्रीचा विसावा आहे आणि खूप सुंदर असं मंदिर आहे। आणि आता आपल्याला नर्मदा मैयामध्ये स्नान करायला चाललो आहे आपण। काय नर्मदा मैया आहे बाबा, जबरदस्त। नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर आपण आलेलो आहोत आणि खूप छान अशी नर्मदा मैया वाहत आहे। इथं स्नान करूया। हा आपला कमंडलू, हा आपला दंडक, मस्त स्नान करू। स्नान करून पुन्हा आपल्या आश्रमात जाऊ। शक्यतो आजच्या दिवसाची व्हिडिओ मी तुम्हाला आरतीसोबत एंड करेन किंवा आताही एंड होऊ शकते। चला, श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव नर्मदे हर। डाली राधे राधे। अरे बाप रे, भरपूर आहे तो। महाराज कमी आहे, एवढे सेकंद तर दिसले बी नसते। हा, माझं रोज हेच काम आहे, तर राम नाम लिहायचं आणि टाकत राहायचं। वा वा वा, नर्मदे हर। श्री विठ्ठल श्री नर्मदे हर। नर्मदे हर मंडळी, आत्तापर्यंत भरपूर नद्या बघितल्या होत्या, पण आपण ऐकून होतो का समुद्र हा भरती ओहोटी करतो। याच्या व्यतिरिक्त तुम्ही कधी ऐकलं आहे का नदी कुठली भरती ओहोटी करते? अक्षरशः आत डोळ्यांनी पाहिली मी, डोळ्यांनी। नर्मदा मैया ही भरती ओहोटी करते। वा, आम्ही अक्षरशः आहे ना बघा, इथून 1 पायरी 2 पायरी 3 पायरी, तिसऱ्या पायरीला खाली आम्ही खाली होतो। खाली तिकडं पाणी खाली होतं आणि आंघोळ करू तर फक्त जास्त ना 10 मिनटात पाणी एवढ्यावरती आलं आहे। मग तेव्हा आम्ही इथं विचारलं का हे काय आहे? ते बोलतं नर्मदा मैया भरती ओहोटी करते। म्हणजे आश्चर्य आहे बाबा। हे बघा, आता मी पाणी दुबन होतं पण पायाला पाणी आलं माझ्या, म्हणजे पाणी भरत चाललं आहे। आणि लोक बोलतात का आता ती कमसे कम तिकडे ती गाडी आहे ना, त्या गाड्या सगळ्या पाण्यात जातात, एवढ्या वरतीपर्यंत मैयाचं पाणी येतो। तर खरंच वाह, काय मैया आहे। पहिल्यांदा मी बघितलं का नदीसुद्धा म्हणजे नर्मदा मैया भरती ओहोटी करते आणि सकाळी पाणी पूर्ण खाली असतो, पार खडकं दिसतात एकदम। म्हणजे अशा प्रकारचा हा नर्मदा मैयाचा प्रताप आहे। आपल्याला कधी बघायला भेटलं नव्हतं का नदीसुद्धा भरती ओहोटी करते। आपल्याला फक्त समुद्रच माहिती आहे का समुद्राची भरती ओहोटी होते, पण नर्मदा मैयाची सुद्धा भरती ओहोटी होते। म्हणून नर्मदा मैया काहीतरी वेगळीच आहे। असो, पहिल्यांदा आपल्याला माहिती पडलं, मला आनंद झाला। तुम्हाला कसं वाटलं मला माहिती नाही, पण मला तर खूप आनंद झाला कारण नदी नर्मदा मैया भरती ओहोटी करते। नर्मदे हर। चला, आमच्या ब्राह्मण महाराज सुदामा महाराज जय हरी। वा, खूप भारी वाटतंय। धनुजे बघ, अखर बघ, सुदामाच वाटतंस। म्हणजे रावच वाटतंस काही पण बोल।
पोपट पोपट अपने अपने स्थान पर तो हाँ हाँ जा रहे भैया जी, इसने ही तो कहा था नहीं महाराज जी हैं? किती पोपट आहेत बाबा, वा. भवं भवामी सहितं नमामि निर्विपुरे प्रेम कृपा. नर्मदे हर नर्मदे हर. आणि आज अशा प्रकारे आमचे साधू महाराज सर्व नर्मदा परिक्रमावासियांसाठी भोजन बनवत असताना खरंच आज आमचं अहोभाग्य, आमचं पुण्य आहे का असे साधू संत, असे पुण्यवान लोक म्हणजे आपल्यासाठी जेवण बनवतात, सर्व परिक्रमावासियांसाठी हे जेवण बनवतात, स्वतःच्या हाताने जेवण बनवून मग सर्वांना जेवण वाढतात. वा, काय सेवा यांची महाराज. चला, श्री विठ्ठल नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर. नमस्कार मित्रांनो, नमस्कार मंडळी. आता मी व्हिडिओची एंड करत आहे. जी शुभरात्री बोलण्यासाठी मी इथं आलो, म्हणजे सहज म्हटलं चला नदी मैयाच्या किनारी जाऊ. मैयाच्या किनारी आलो आणि बघतोय काय, मगाशी तुम्हाला मी सांगितलं बघा इथं भरती ओटी होते. मगाशी आम्ही जिथं होतो तो स्थळ बरं का, तो स्थळ पुढचा आहे, खूप पुढचा आहे. आणि आता पाणी बघा कुठं आलं आहे, एकदम वरनं, म्हणजे कमसे कम सात पायऱ्या हे बुडलेल्या आहेत. म्हणजे नर्मदा मैया साक्षात वरती आलेली आहे. म्हणजे असा ह्या नदीचा प्रताप आहे. मैया स्वतः वर आलेली आहे. म्हणजे भरती ओटी होते. खरंच असं भरती ओटी आपण आपल्या जीवनात कधी पाहिलं नव्हतं. आपण पहिल्यांदा पाहिल्यानं तुम्हालाही ह्या गोष्टीचं दर्शन दिलं आहे. त्याला शुभरात्री. आजचा प्रवास आणि आजचा खूप सुंदर असा आपला प्रवास झालेला आहे आणि आपल्याला संतांच्या हातातून भोजनसुद्धा झालेलं आहे. आता जास्त नाही, आता आपली शेजारतीचा काय व्हिडिओ घेत नाही मी इथंच व्हिडिओ एंड करतो. शुभरात्री. नर्मदे हर. उद्या भेटू. चला.